मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आईवडिलांचं वेगळं स्थान असते। माणसाला कसलाही बाप असणं गरजेचं आहे। आईवडिलांच्या निधनानंतरच त्यांची किंमत मुलांना कळते असं मत विहापूर येथील हरिभक्त पारायण गणेश डांगे यांनी केले। मनपूर येथील ज्येष्ठ नागरिक शंकरराव देवकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते। यावेळी डांगे यांनी भजन कीर्तनाबरोबर अन्नदान वस्त्रदान करून स्वतःच्या वडिलांचे पुण्यस्मरण साजरे करण्याच्या देवकर परिवाराच्या उपक्रमाचं कौतुक केलं। आनंदराव देवकर, दादा आबासाहेब देवकर, राहुल देवकर यांनी स्वागत केले। कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार मोरे, वेताळ भक्त दादा महाराज पुजारी, रामभाऊ पाटील, नाना पुजारी, डॉक्टर नारायण जाधव, नितीन जाधव, राजेंद्र बागल, आनंदराव पवार, रामचंद्र पवार, टीके देवकर, संभाजी इंगळे, शिवाजी जाधव, अजित देवकर, हनुमंत जाधव, पिसाळसर, तानाजी पाटील, गुरसाळे, जाधव महाराज, टीडी शिंदे, श्याम देवकर, शरद देवकर, पांडुरंग देवकर, भाऊसाहेब देवकर, शंकर देवकर, बापूराव देवकर आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। पत्रकार धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। मला अभिमान वाटला या देवकर परिवाराचा आपल्या आपणच्या पक्षामध्ये बजवणे, कीर्तने, ज्ञानदाने, अन्नदाने, वस्त्रदाने राहिले नाही अलीकडल्या काळात म्हणजे कोणाला घालायला वेळ आता हे श्राद्ध बिद्ध जाण ठेवा या दोन माणसांची। सगळं मिळतं रे, परत सगळं मिळतं। काय कमी आहे आनंदराव शेतकरी, काय कमी आहे आबासो दादांकडे, राम लक्ष्मणासारखा जोडे रात मारण तिथं पाणी काढायची जिगर आहे। दुनियात काही असू दे त्याला हात घालायची सामर्थ्य या दोघा भावाच्या मनगटात आहे आता। पण सगळं मिळवायची जिगर आहे आता मनगटात महाराज। मी खरं सांगा, आता किती पैसे मोजले, किती प्रॉपर्टी डावावर लावल्यावर परत गेलेले आप्पा परत येतील 2 वर्ष झाली। पुरानो काय चाललेला म्हणायला आप्पांचा आवाज घरातून येत नाही। त्यावेळेस बाप नावाची किंमत करून जाते रे बाबा। काय असतो बाप, कीर्तनाला आलेली सगळी माणसं ऐकून जा। बाप हा बापच असतो, कसा बी असू द्या, लुळा, पांगळा, लंगडा, आंधळा, पण प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाचा बाप जिवंत असतो। सदागती ही 2 माणसं या आबाळाखाली कुणालाच कळत नाही। एक आय आणि 2 बाप, ही 2 माणसं कळायला ह्या 2 माणसांनी मरावंच लागतं। त्याशिवाय या समाजाला आय बी कळत नाही आणि बाप बी कळत नाही। या 2 माणसांना कळण्याकरता मरावं लागतं माय बाप। आता विचारा दोन्ही बाबांशी, कधी थकला, कधी दमला, वाटत असेल कवा तरी आपणचा आवाज येत नाही। बाप गेलेल्याची किंमत या दोन्ही भावांनी विचारा। अजून कोणाला विचारायचे असेल तर जनाबाई ताईला विचारा, सावित्री ताईला विचारा, काय वाटतं ग तुम्हा दोघी बहिणींना। 2 वर्ष झाले माहेरातला बाप जुन्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासवासी शंकरराव मारुती देवकर यांचा स्मृतिदिन, द्वितीय स्मृतिदिन आपणा सर्वांच्या उपस्थितीत साजरा होत आहे। या ठिकाणी सकाळपासून विहापूर येथील गणेश डांगे महाराज यांचं सुश्राव्य असं कीर्तन झालं आणि ते आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं श्रवण केलं। महाराज आणि त्यांचे सहकारी आणि आपणा सर्वांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आज या ठिकाणी महाराजांनी शेवटचा दिवस गोड व्हावा हा अभंग घेऊन चांगल्या पद्धतीनं चिंतन करत असताना आपल्या सर्वांचं यथायोग्य पद्धतीनं प्रबोधन केलं। महाराज ज्यावेळी आई आणि वडिलांची उदाहरणे देत होते त्यावेळी माझ्यासह इथं उपस्थित प्रत्येकजण
आपल्या घरात डोकावून पाहत होता. मी जाणतो अंतःकरण बऱ्याच जणांचं चेहऱ्यावर. अतिशय गोड चिंतन केलं. या ठिकाणी महाराज आले. आजचे संयोजक आमचे मित्र आदरणीय आनंदराव शेठ दादा आणि त्यांचे बंधू आबासाहेब देवकर आणि संपूर्ण देवकर परिवारांनी आज या ठिकाणी महाराजांना निमंत्रित केलं. महाराजांनी गोड असं चांगल्या पद्धतीने कीर्तन करत आपल्या सर्वांचं प्रबोधन केलं. त्याबद्दल महाराज डांगे महाराजांना, देवकर परिवार. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, बनपुरी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.